शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजचा नवनवीन विषय मी घेऊन आलेलो आहे. आता आलेलो आहे आपण AK-47 कळवण तालुक्यामधील या मिरचीच्या प्लॉटवर आलेलो आहे. सर्वप्रथम तुमचं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतोय. आजचा व्हिडिओचा महत्त्वाचा जो काही आपला विषय व्हायरस नियंत्रण कसं करावं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आता आपण आलेलो आहे कळवणमधील कनाशी गावामध्ये आत्ता. आणि सर्वप्रथम आपण ज्यांच्या प्लॉटवर आहे त्यांची ओळख करून घेऊ. साहेब आहेत वन विभाग डिपार्टमेंटला आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अजय मोतीराम वाघ. आपण लागवडीपासून मार्गदर्शन घेतलेलं आहे प्लॉटला. बरोबर. जर बघितलं आपण आता हा प्लॉट किती दिवसात झाला आपला? 60-65 आणि व्हरायटी कोणती आहे? AK-47. आणि सगळ्यात महत्वाचं 60-65 दिवसाला आतापर्यंत खर्च किती झाला? खर्च तर कमीच आहे आपलं. काही कमी आहे? हो, इतर म्हणजे बाहेर बाहेर घेण्यापेक्षा खूप कमी आहे. फवारणी किती दिवसात दिली ती? 4-5 दिवसांनी देतो. आपलं जे शेड्यूल आहे त्यानुसार. आणि ड्रिप ऍप्लिकेशन हो, त्यानुसार आपल्या शेड्यूल नुसार चालू आहे. बरोबर आहे. आणि आता जर बघितलं आपण तर आता पहिल्या तोड्याला प्लॉट आलेला आहे, बरोबर आहे? हो, पहिलं थोडं याचं साधारण जर बघितलं आपण AK-47 म्हणजे बारीक मिरची राहते, एकदम मिरची. हो. आखूड मिरची येते मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाचं या पिकाला जे काही आपण बघतो तर व्हायरसचं प्रमाण खूप राहतं मिरची पिकामध्ये. आता 4-4, 5-5 दिवसाला फवारणी घेऊन देखील व्हायरस खूप कंट्रोल मध्ये. हो. आता शेजारीच गौरीचा प्लॉट आहे पण व्हायरस व्हायरसचं प्रमाण जास्त आहे. सगळ्यात महत्वाचं गौरी व्हरायटी व्हायरसला कमी बळी पडते. आपला गाडीत पण विषय झाला. आणि त्या तुलनेमध्ये जर बघितलं आपण आता तर खूप प्रमाणावर व्हायरस पडलेला आहे. आता याच्या नियोजनासाठी काय करावं लागतं, हे का होतं किंवा कशामुळे होतं, जे समजा मित्रांनो तुमचं नर्सरीतून येणारा रोप आहे त्याच्या मुळीवर अवलंबून असतं का झाड कसं डेव्हलप होणार आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचं रूट कॉईल असेल, त्यानंतर झाडाला जे काही तुम्ही अन्नद्रव्य देणार आहे, जे काही पोषक देणार आहे, जे काही तुम्ही NPK देणार आहे, त्याचं नियोजन कसं आहे, तुम्ही किती पद्धतीने देणार आहे, किती प्रमाणावर देणार आहे, आणि त्या प्रमाणात देत असताना झाड किती अपटेक करते आणि किती जमिनीत सोडतंय. जे जमिनीत राहणार आहे ते झाडाला हानिकारक आहे. कोणतंही केमिकल असते झाडासाठी हानिकारक राहतच. आपलं किती टक्के ऑर्गॅनिक झाला प्लॉट? तर 100% तुमच्या 100% ऑर्गॅनिकच आहे. आणि जर बघितलं आपण तर किरकोळ थोड्याफार फवारण्या आपण घेतोच. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, आता व्हायरस नियंत्रणासाठी मला पूर्णपणे केमिकलवर चालायचंय. आता मी त्या व्हायरस नियंत्रणासाठी तुम्हाला पहिला स्प्रे सांगतोय. अल्टीमियर 50 मिली तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी फवारणी करायची आहे. जिवॅग्रो कंपनीचं अल्टीमियर आहे. तर मित्रांनो दुसरी गोष्ट, कंपनीची कोणतीही मार्केटिंग नाही, रिझल्ट चांगले आहे. तुम्ही वापरलाय? हो, वापरलाय. रिझल्ट 100% त्यामुळे तुम्हाला सांगतोय, अळी असेल, थ्रिप्स असेल, खात्रीशीर रिझल्ट आहे. त्यानंतर मित्रांनो हा जो काही जिवॅग्रोचा अल्टीमियर हा जो काही घटक आहे किंवा हा जो काही प्रॉडक्ट आहे, या बोफ्रिया पण आहे PI कंपनीकडं. त्यानंतर तुमचं आलं अलॅक्टो असेल, सिमोडिस असेल. मित्रांनो हे जे काही मेटाडायमेक कन्सेप्ट मधले जे काही प्रॉडक्ट आहे, हे जे ब्रोफिनाल डी 20% EC हा जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये, या कंटेंटचे जे काही औषध एक्सपोनन्स असेल तर हे 100% तुम्ही प्लॉटला वापर करा. त्याचे दिवसा साधारण 4-4, 5-5 दिवस नाही पण 8 दिवसातून तरी एकदा हाय कॉम्बिनेशन स्प्रे जाऊ द्या. कारण आता जर बघितलं तर आमचं काही तुमच्या प्लॉटवर मार्गदर्शन नाहीये, पण तुमच्या प्लॉटवर जर व्हायरसचं प्रमाण वाढत असेल तर तुम्हाला हा उपाय करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढची फवारणी लिपिलँड 100 मिली. त्यामध्ये तुम्हाला आघाडी आदामा कंपनीचं जे काही आघाडी येतं ते त्याला आपण फिप्रोनिल म्हणतो. 250 मिली फिप्रोनिल वापरायचं आहे. आणि ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं तुम्हाला वापरायचं आहे त्रिशूळ 100 मिली. हे कॉम्बिनेशन एकत्र करून मारायचं आहे. यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची बुरशीनाशकाची. मेरिऑनची फवारणी घ्या. मेरिऑनचं प्रमाण असेल तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 80 मिली. आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचंय आबासीनचा वापर करत असताना आबासीन वापरायचं तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली. मित्रांनो एक जबरदस्त कॉम्बिनेशन आजपर्यंत कोणी करत नाही, पण 100% करा. तुम्हाला भुरी असेल, करपा असेल, त्यानंतर लाल कोळी नियंत्रण असेल, 100% रिझल्ट मिळतो. तुम्ही वापरले याच्या आधी आबासीन मेरिऑन? 100% रिझल्ट मिळतो. त्यानंतर अतिशय प्लॉट खालून जात असेल, पानं पिवळे पडत असतील तर अशा कंडिशनला तुम्हाला ओमाइट 250 आणि सल्फर 500 ग्रामनी फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून प्लॉटला थोडी फुलगळ होईल नॉर्मल प्रमाणावर. पण जर बघितलं आपण तर प्लॉटमध्ये तुम्हाला येणाऱ्या अडचणी खूप कमी असतील. मित्रांनो आता विषय तर खूप आहे माझ्याकडे बोलण्यासाठी. फुटव्यासाठी काय केलं, हे काय केलं, हे सगळं फुटव्याचे जे काही चमत्कार आहे आज काही प्लॉटमध्ये आपण बघतोय, हे सगळं आपल्या किटची कमाई बरोबर. आणि त्याच्याच जोरावर आज मी बोलतोय. त्यासाठी तुम्हाला जर किट ऑर्डर करायचं असेल किंवा प्लॉट रजिस्टर करायचं असेल, खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करा. मला साहेब एकच सांगा, तुमचे जे काही कळवणचे शेतकरी आहे, आज भरपूर शेतकरी अजून पण मागास राहिलेला आहे. बरोबर. आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर लागवड खूप राहते पण खर्च खूप होतो. तर हे कमी खर्चाच्या हिशोबाने तुम्ही काय सांगू शकतात? रजिस्ट्रेशन केला पाहिजे, कारण कमी खर्चात चांगलं पीक उत्पन्न 100% होतं. बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, हा निर्णय तुमचा आहे, करायचं की नाही आमचं सांगायचं काम आहे. बरोबर. योग्य वाटलं नक्की करा. आणि काही प्रॉब्लेम असतील प्लॉटमध्ये तर ते व्हॉट्सअपला खाली नंबरवर कळवा. सोल्युशन 100% मिळेल. धन्यवाद सर, धन्यवाद.